जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे धडक मोर्चा आज आमचा कोळी महासंघाचा आज जाणार आहे आणि त्याकरता आमचं सर्व पदाधिकारी तसेच महिला वर्ग येथे जमलेले आहेत। माननीय श्री देवानंददादा भोईर यांच्या नेतृत्वाने आज आपण फडके मैदान त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आहोत आणि इथनंच आपल्याला जो कोळी महासंघाचा आपला धरणे मोर्चा आहे, धरणे आंदोलन आहे, तो इथनं सुरुवात होणार आहे। तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा। आमच्या कोळी महासंघाचा जो लढा आहे तो आम्ही पूर्णपणे आमच्या सरकार दरबारी आज मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा। जय एकवीरा, जय वाल्मिकी, जय कोळी महासंघ। कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। कोळी समाजाचा विजय असो, विजय असो, विजय असो। आई माऊलीचा उदो उदो, एकवीरा माते की जय। हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाडाचा नाकवा। तर आज तारीख आहे 16 जून, म्हणजेच आपला भूमिपुत्रांचा कोळी समाजाचा कोळी महासंघाद्वारे होणारा आज धरणे आंदोलन। तर गाईज धरणे आंदोलन म्हणजे काय? कोळी समाज हा बहुतांश मागासवर्गीय वेगवेगळ्या योजनांपासून लांब झालेला हा असा आदिवासी समाज, जातीय दाखले असोत किंवा वैद्यकीय प्रमाणता असो, यापासून वंचित असा हा समाज। आज बहुतांश आम्ही शिकलो गेलो, काही काटकसर करून देखील शिकलो गेलो, तरी पण आम्हाला नोकरी नाही आहे। तर असा हा भटका विमुक्त जातीचा असा हा मागासवर्गीय आमचा कोळी समाज। तर त्यासाठी कोळी महासंघाद्वारे माननीय श्री रमेशदा पाटील यांच्या नेतृत्वाने आज 16 जून दिनांक 16 जून ठीक सकाळी 9 वाजता आता आपला हा धरणे मोर्चा आहे, धरणे आंदोलन आहे, तो कल्याण फडके मैदान देवानंददादा भोईर यांच्या ऑफिसपासून चालू होणार आहे थेट, आणि तो डायरेक्टली आपण कलेक्टर ऑफिस ठाणे येथे आपण कलेक्टरांना आपला जातीच्या दाखल्यांचा तसेच वेगवेगळ्या समस्यांचा निवारण करण्यासाठी आज आपण तेथे निवेदन देणार आहोत। तर गाईज त्यासाठी पूर्ण बहुतांश कोळी समाज हा एकवटलेला आहे आणि आता आपण लगेचच फडके मैदान कल्याण येथे जाणार आहोत आणि आपल्या धरणे आंदोलनामध्ये आता आपण सामील होणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा, कशा प्रकारे आपला धरणे आंदोलन होतंय आणि वेगवेगळे पदाधिकारी आज आपल्याला तेथे दिसणार आहेत। मी नागेश भंडारी, भिवंडी तालुका संपर्क प्रमुख कोळी महासंघ। तर गाईज खरोखरच आज लढण्याची ही गरज आलेली आहे आणि आता आपण धरणे आंदोलनामध्ये सामील होणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा। जय एकवीरा, जय वाल्मिकी, जय खंडेराय। गाईज दीपाली पण आहे बरोबर आपल्या। तर गाईज आपण शिवनगर कोळीवाड्यावरून आता निघलेलो आहोत। आता थेट आपण फडके मैदान कल्याण येथे आता जाणार आहोत। तर मध्ये पण आपले काही संगडी आहेत, ते पण आपल्याला भेटणार आहेत। तर गाईज कंटिन्यू राहा। तर गाईज रवी दादा धाब्यावर आहे सगळेजण, रवी म्हातारीने जोरात पाठी एवढी संध्याकाळी रमेश दादाच्या तर्फे। तर गाईज रविकोट दादा आणि दा आपल्याला भेटलेले आहेत बापगाव नाक्याला। तर गाईज श्री शाहीर रवींद्र विठ्ठल भंडारी जे आमचे पवन ग्रुपचे अध्यक्ष आहेत, तसेच कोळी महासंघाचे ग्रामीण अध्यक्ष आहेत, ते देखील या मोर्चामध्ये सामील असणार आहेत आणि ते पुढे आहेत। आणि आता आपण थेट चाललेलो आहोत फडके मैदान म्हणजेच कल्याणला। तिथनं आपला हा जो धरणे आंदोलन आहे तो धरणे आंदोलन तिथनंच स्टार्ट होणार आहे आणि डायरेक्टली आपण कलेक्टर ऑफिसला ठाण्याला तेथे आपण निवेदन देण्यासाठी आपण जाणार आहोत। तर आपल्या ज्या मागण्या आहेत ते जातीचे आपले दाखले आहेत ना, जातीचे दाखले तसेच वैद्यकीय प्रमाणता म्हणजेच ते सुलभतेने आपल्याला मिळावे, यासाठी आपण आज सरकार दरबारी म्हणजे गाईज माननीय श्री रमेशदा पाटील कोळी महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वानेच हा लढा आमचा कायम राहणार आहे। गाईज आता आपण फडके मैदान या परिसरामध्ये आहोत आणि आता आपल्याला माननीय श्री देवानंददादा भोईर जे कोळी महासंघाचे उपनेते आहेत तिथे त्या ऑफिसला आपण आता जाणार आहोत। गाईज आपले कोळी महासंघाचे पदाधिकारी आता येत आहेत आणि आपण ऑफिसमध्ये आता एंट्री करत आहोत। महिला आघाडी आपली कोळी महासंघाचे गाईज कोळी महासंघाचे आपले ठाणे जिल्हा सचिव
संतोषजी पाटील साहेब देखील आहेत, तसेच महिला आघाडीच्या आपल्या सुषमाताई ढोणे देखील आहेत आणि सर्व महिला वर्ग उपस्थित आहेत. तसेच सर्व आपले कोळी महासंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आणि रविकोट दादा देखील आलेला आहे. आपले सहकारी महेशभाई देसाई देखील हजर आहेत. गाईज आपले कोळी महासंघाचे उपनेते देवानंददादा भोईर देखील आता सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना. जो आपला कोळी महासंघाचा जरीपटिका आहे, झेंडा आहे, तो आता आपण प्रत्येकी वाहनांना लावण्याचं काम आता चालू आहे. आताशीच सुभाष कोळी सरांचं देखील आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रवींद्र भंडारी हे देखील सामील झालेले आहेत. आता माननीय श्री दशरथजी पाटील कल्याण तालुका अध्यक्ष हे देखील सामील झालेले आहेत. आम्ही निघालो ठाणा कलेक्टर धरण आंदोलनासाठी, आम्हाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी. जय वाल्मिकी, जय कोळी, जय कोळी महासंघ. महिला आघाडी देखील तयार आहे आता आणि लगेच आता आपण आपला मोर्चा जो फडके मैदान कल्याण येथून डायरेक्टली कलेक्टर ऑफिस ठाणे येथे आपला रवाना होणार आहे. कोळी महासंघाचा जो आपला झेंडा आहे ना, तो आपण आता नाकवा एक्सप्रेसला लावलेला आहे. सर्व कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा जमाव आता देवानंददादा भोईर यांच्या ऑफिसला म्हणजेच फडके मैदान येथे जमलेला आहे आणि इथूनच आपल्याला एल्गार मोर्चा जो आहे आपला कोळी महासंघाचा, तो आता आपण कलेक्टर ठाणे येथे आपण दाखल होणार आहोत. महिला नेतृत्व करणाऱ्या सुषमा ढोणे जे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत, तर कोळी महासंघाच्या सर्व महिला भगिनी देखील या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि सर्व आपले पदाधिकारी देखील आहेत. लगेच आपला कोळी महासंघाचा ताफा आता आपण ठाणे कलेक्टर ऑफिस आहे सरकार दरबारी आज जाणार आहे आपल्या जातीच्या तसेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. सहकारी कोळी महासंघाचे धडाडीचे कार्यकर्ते जे उल्हासनगरमध्ये कार्यरत आहेत, असे आमचे महेश देसाई भाऊ. कोळी महासंघाचा, कोळी महासंघाचा हेलकोट हेलकोट, सदानंदाचा. कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, अरे कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. कोळी समाजाचा विजय असो, विजय असो, विजय असो, कोळी समाजाचा विजय असो, कोळी महासंघाचा विजय असो. माननीय श्री देवानंददादा भोईर यांच्या नेतृत्वाने आज आपला लढा हा फडके मैदानातून आता आपण कलेक्टर ऑफिस जो ठाण्याला आहे तिथे आता आपण जाणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे धडक मोर्चा आज आमचा कोळी महासंघाचा आज जाणार आहे आणि त्याकरता आमचं सर्व पदाधिकारी तसेच महिला वर्ग येथे जमलेले आहेत. माननीय श्री देवानंददादा भोईर यांच्या नेतृत्वाने आज आपण फडके मैदान त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आहोत आणि इथनंच आपल्याला जो कोळी महासंघाचा आपला धरणे मोर्चा आहे, धरणे आंदोलन आहे, तो इथनं सुरुवात होणार आहे. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. आमच्या कोळी महासंघाचा जो लढा आहे तो आम्ही पूर्णपणे आमच्या सरकार दरबारी आज मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. जय एकविरा, जय वाल्मिकी, जय कोळी महासंघ. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. विजय असो. जय वाल्मिकी. आणि गाईज आता आपण पण बसूया, मागे पण गाड्या आहेत भरपूर. बोला गाईज, आता आपण गोवा नाका येथे आहोत आणि
वाहनांची गर्दी ही अमाप आहे. गाईज बायपासातच आपण नुकताच सोडला आहे, भरपूर ट्रॉफिक होती. गाईज आता नुकतीच आपण ठाण्यामध्ये एंट्री करू. गाईज 71 आपली पुढेच आहे बरोबर 5 वर्षी. आणि आपण आता कलेक्टर ऑफिस आहे ना त्या दिशेने आता प्रस्थान केलेलं आहे. आता गाड्या वगैरे पार्किंग इथे केलेल्या आहेत तहसीलदार ऑफिसला आणि आता आपण चाललो डायरेक्टली कलेक्टर ऑफिसला. आताच आपले सर्व पदाधिकारी पोलीस महासंघाचे कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत. सर्व महिला वर्ग देखील बाहेर पण आहेत. गाईज आताच चेतनदादा पाटील युवा प्रदेशाध्यक्ष पोलीस महासंघ यांची आता एंट्री झालेली आहे. मी नर्सिंगकडे आहे, तुम्ही घेऊन जा पाहिजे याचे झेरॉक्स काढले सगळे. गाईज आमचे पोलीस महासंघाचे महिला वर्ग देखील येताना कॅबिनेट असल्यामुळे हां गाईज आपला धारणे आंदोलन जो ठाणे कलेक्टर ऑफिसला आता आपण जाणार आहोत आणि सर्व पदाधिकारी आपण पाहू शकता. विजय असो. गाईज कोळी महासंघाचे जे मेन पदाधिकारी आहेत ते आता आतमध्ये एंट्री करणार आहेत. केलेली आहे आणि आपलं जे निवेदन आहे ते कलेक्टर साहेबांच्या पुढे आता मांडण्याचा प्रयत्न आता होणार आहे आणि पूर्ण कोळी महासंघाचा पदाधिकाऱ्यांचा जमाव आपण पाहू शकता. गाईज आज 16 जून आणि सर्व आपला कोळी महासंघाचा जो एल्गार धरणे आंदोलन आहे त्यासाठी आज सर्व कोळी महासंघाचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग इथे जमलेले आहेत कलेक्टर ऑफिसला आपण पाहू शकता. आणि जे आपले मेन जे पदाधिकारी आहेत ते आतमध्ये आता गेलेले आहेत निवेदन घेऊन कलेक्टरांना. तर आता काय होतं ते पाहूया आपण. आता ते आल्यानंतर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. काहीच फक्त 7 ते 8 लोकांना आमच्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी गेटावर आहोत. आपण पाहू शकता कलेक्टर ऑफिसच्या गेटावर आम्ही आहोत आणि आमचे फक्त 7-8 पदाधिकारी जे आहेत ते त्यांनाच आतमध्ये केलेले आहे. काही एकदम शांततेने आणि शिस्तबद्ध असा आमचा हा धरणे आंदोलन आहे. आपण पाहू शकता पूर्ण शांततेने आणि शिस्तबद्ध आमचे कोळी महिला तसेच कोळी बांधव या कलेक्टर ऑफिसच्या गेटावर आहेत आणि आमचे मेन जे आहेत ना 7-8 पदाधिकारी तेच आतमध्ये आहेत, निवेदनासाठी गेलेले आहेत, आवेदनासाठी गेलेले आहेत. तर काय होतं कसं होतं पूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर निश्चित कंटिन्यू राहा, पूर्ण आम्ही डिटेल्स देण्याचा प्रयत्न करू. कोळीवाड्याचा नाटकोवा. मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मोर्चा काय मागणी होऊन मोर्चा काढण्यात आला. आज महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयांवरती एक साथ आम्ही कोळी महासंघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन व निवेदन हे जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमेशदादा पाटील साहेब, माजी आमदार
यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये हे कोळी महासंघ संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आज निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. मी स्वतः ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आमचे उपनेते देवानंददादा भोईर आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष तळेसाहेब आहेत, महिला अध्यक्ष आमच्या ढोणेताई आहेत, कोणकरताई आहेत, आमचे सुभाष बाबडेजी आहेत, माझे नगर, असे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही आज इथे उपस्थित आहोत. कारण एकच आहे की 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती आमच्या आदिवासी कोळी समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने तिथे काही ठराव झाले होते, त्याचे मिनिट झाले होते. परंतु ते मिनिट्सची आज 2 वर्ष कालावधी उलटून जाऊनसुद्धा अंमलबजावणी होत नाही, कुठेतरी दिरंगाई होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजामध्ये ती तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आम्ही सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून, या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सूचित करत आहोत की जी काय आमची मागणी होती, जी त्या तात्कालीन सरकारने मान्य केली होती आणि त्या पद्धतीने जो मिनिट्स काढले होते त्याचं आता परिपत्रक GR काढायची वेळ आलेली आहे. कारण का 2 वर्षाचा कालावधी उलटून जाऊनसुद्धा हा काढलेला नाही, म्हणून लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या कोळी महासंघ या संघटनेच्या माध्यमातून रमेशदादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 36 ते 36 जिल्ह्यांवरती आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितण्यात आलं की आपण सरकारला आपल्या माध्यमातून सूचना द्याव्या, त्यांना कळवावं की मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये हा आदिवासी कोळी समाज आहे आणि जर त्यांचा प्रश्न या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये आपण जर सोडवला नाही तर आता आम्हाला रस्त्यावर उतरून शासनाच्या विरुद्ध काम करायला लागेल, एवढं आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून साधलं. कोळी महासंघाचा घेतल्याशिवाय राहणार नाही. आहे. जर आता आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देऊन जर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर जर आमचा GR आहे तो काढला नाही आहे तर पुढची दिशा आम्ही येणाऱ्या अधिवेशनमध्ये ठरवून सर्व एकत्र आम्ही हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशनवरती आम्ही धडक देऊ. कोळी महासंघाच्या म्हणजे कोळी समाजाच्या मागण्या ज्या आहेत ते कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये आज निवेदन देऊन श्री आता रमेश चेतनदादा पाटील आलेले आहेत आणि सर्व पदाधिकारी. आम्ही जे अधिकार आहेत ते अधिकार आम्हाला द्या. आम्ही ज्याच्यासाठी भांडलोय, आज इथे येऊन ज्या कामासाठी आलेलो आहे ते जे कार्यक्रम आहे तो आमचा पूर्णपणे पार करावा, एवढीच आमची इच्छा आहे. आपण कसं आमची पूर्ण इच्छा 2 वर्ष थांबलो आणि आता ही आमची मागणी पूर्ण करायची आमची इच्छा आहे. सामना करावा लागतोय. सर, या कोळी समाजात जो अन्याय होतो, आम्ही प्रत्येक वर्ष निवेदनसुद्धा देऊन सुद्धा आणि प्रत्येक वर्षी अधिवेशनला आम्ही जातो आणि तिथे मोर्चेसुद्धा काढलेले आहेत. आणि त्या मोर्चेमध्ये आम्हाला सांगितलं आहे का तुमच्या मागण्या पूर्ण होतील. आम्हाला आश्वासन देतात पण ते काय मागण्या अजूनपर्यंत काय पूर्ण केलेले नाही त्यांनी. म्हणून त्यासाठी आम्ही चेतनदादा त्यांच्या मागून रमेशदादा कोळी समाजाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून हा आम्ही धडक जिल्हाध्यक्षामध्ये मोर्चा आणलेला आहे. कारण आमच्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही हा मंत्रालयात किंवा विधानसभेवर धडक मोठ्या संख्येने देऊ, हीच आमची मागणी आहे. कारण आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही मोठ्या संख्येने धडक देऊ आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून आम्ही मोठ्या संख्येने हा महाराष्ट्राभरच्या पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये जाऊन आणि सर्वांना एक संघटित करून हा मोर्चा आम्ही जोमात काढून आणि मोठ्या संख्येने धडक देऊ. बस एवढं बोलून माझी बाजू प्रमाणपत्र नसल्यामुळे समाजाचे शैक्षणिक असो या आज खरोखरच आम्ही आज या ठाणे जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयामध्ये कोळी महासंघाचा एक धडक मोर्चा, धन्य आंदोलन आणि आमच्या काही प्रमाणपत्राचा जे प्रश्न आहे, गेले प्रलंबित प्रश्न आहेत, गेली 12 वर्ष झाली आत्तापर्यंत या बाबतीत आम्ही भांडत आहोत. मागच्या वेळेस सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे कोळी महासंघाचे रमेशदादा पाटील माझे आमदार, ज्यावेळेस आम्ही 2014मध्ये मोठा आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला तिथे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसताना त्यावेळेला त्या आमच्या
कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो शब्द दिला होता का खरोखरच तुमचा हा जनसमूह पाहून मला असं वाटतंय का ज्या वेळेस आमची सरकार येईल आणि आमची सरकार आल्यानंतर या कोल्यांचे प्रश्न जे प्रलंबित प्रश्न आहेत, जातीचे प्रश्न आहेत, डिझेलचा प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत दाखल्यांचे, ते तुम्हाला सुलभरित्या आम्ही करून देऊ. आज गेली 12 वर्ष झाली, त्यासाठी आम्ही सातत्याने लढत आहोत. आम्हाला आश्वासन देत आहेत पण ते पूर्ण करत नाही. पण आज मी त्यांना सांगू इच्छितोय व ती वेळ परत येऊ नये, कारण 2014चा जसा मोर्चा आम्ही सुमया मैदानला केला होता तसा या कलेक्टर कार्यालयामध्ये आणू आणि तो मोर्चा एक सक्सेसफुल करू, ही शाश्वती आम्ही कोली महासंघाच्या माध्यमातून देतोय. आणि मुलांचं भविष्य आज आमचं कुठेतरी रखडलेलं आहे. त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत, आज नोकऱ्या वंचित झालेले आहात, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. हा विषय आमचा सुलभ आहे, तो आम्हाला शासनाने करून द्यावा, हीच आमची कोली महासंघाची मागणी आहे. जय एकविरा, जय कोली महासंघाचा. गाईज आता पूर्णपणे आपल्या कोळी समाजाच्या ज्या मागण्या होत्या, जातीचे प्रश्न होते, ते पूर्ण कलेक्टर ऑफिसला म्हणजेच जिल्हाधिकाऱ्याला जो लेटर आहे तो आपण देण्यास संपूत केलेला आहे. आपण पाहू शकता प्रचंड अशी गर्दी आहे आपल्या कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची. गाईज खरोखरच आमच्या कोळी समाजाचा जो उदरनिर्वाहाचा तसेच वेगवेगळ्या म्हणजेच दाखल्यांचा जो प्रश्न आहे तो कोणीही कुठलाही नेता आज घेत नाही आहे. परंतु आज आमचे रमेशदा पाटील जे कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत, जे आपले विधानसभेचे आमदार आहेत, ते आमच्या पाठीशी असताना आम्हाला कशाची भीती नाही आहे आणि ते आम्ही आमचे जे हक्क आहेत ते आम्ही मिळवणारच आणि आम्ही ते हक्क घेणारच. जय कोळी महासंघ.